आप देख रहे हैं बेधड़क खबरें। काय सांगाल, आज मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल आहे, काय वाटतं? आणि काल शहरामध्ये मतदानाच्या दिवशी गदारोळ झाला, भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली, काही ठिकाणी पैसे वाटल्याचे आरोप शिवसेनेवर झाले, भाजपवर देखील झाले, काय सांगाल याच्यावर आणि निकाल काय लागू शकतो? बघा, मीरा भाईंदर शहरामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून आमचे 81 उमेदवार उभे आहेत आणि आज निकालाच्या बाबतीत तुम्ही म्हणाल तर एक पक्ष म्हणून ज्या पद्धतीने प्रताप सरनाईकांनी काम केलं, आम्हा सर्वांना खूप जास्त अपेक्षा आहेत. अबकी बार 50 बारचा नारा आमचा या ठिकाणी लागू शकतो. तरी सुद्धा एक आमचे कॉन्क्रीट जे मला वाटतं की नगरसेवक नगरसेविका साधारणतः 35 ते 39च्या मध्ये येण्याची शक्यता फार दाट आहे. त्याच्यावरती आमचा आकडा राहील. सध्या 35 वरून आम्ही चाललेलो आहोत. तुमचा दुसरा प्रश्न होता कालच्या दिवसाचा, 2 दिवसामध्ये जे आरोप प्रत्यारोप झाले, पैसे वाटप हा प्रकार नव्हता. कुठेतरी मीरा भाईंदर शहरामध्ये प्रताप सरनाईकांची जी लाट सुरू आहे आणि एकंदर मनामध्ये भीती होती सर्व विरोधी पक्षांना की या लाटेमध्ये शिवसेनेचे मॅक्सिमम नगरसेवक जिंकून जातील, म्हणून कुठेतरी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करावा. कारण गेल्या 17च्या दिवशी पण भाईंदर पश्चिमला कुठेतरी मंदिरामध्ये मांस मच्छी टाकून एखादं वातावरण तयार करायचं आणि मतदारांना खाली उतरण्यापासून थोडंसं लांब ठेवायचं, एक भीती निर्माण करायची. शेवटी बघा, जेन्युइन मतदार काय विचार करतो, सगळं व्यवस्थित असेल तर आम्ही जाऊ, आमचा वोट करू. पण खाली मारामारी सुरू असेल, एखादी दंगल सुरू असेल, मतपेटीवरून 2 पार्ट्यांमध्ये भांडण सुरू असेल, मग अशा वेळेला मतदार घाबरतो. कुठेतरी कमी वोटिंग व्हावी, मतदारावरती प्रेशर निर्माण व्हावं, हे दहशत करण्याचं काम, मग पैसे वाटपाचं एखादा केलेला त्यांचा खेळ असेल, त्यांचीच माणसं ज्या काही गोष्टी करत होते ते हळूहळू नंतर तुमच्याच पत्रकारितेच्या माध्यमातून आमच्या समोर आलं की काहीतरी वेगळं ट्रॅप होता, दाखवलं वेगळं गेलं, घडलं वेगळं गेलं. पण ठीक आहे, राजकारणामध्ये या गोष्टी होत राहतात. आजचा दिवस हा लोकशाहीच्या उत्सवाचा रिझल्टचा दिवस आहे. सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांना किंवा उमेदवारांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. पालिकेच्या निवडणूक विभागाचा काल गोंधळ व्हायला होता, टक्केवारी जी द्यायची होती, किती मतदान झालं त्याबाबत देखील काल रात्री जवळपास 12-1च्या सुमारास त्यांची माहिती आली आणि आज देखील इथे गोंधळ अजूनही कायम आहे. काय सांगा? बघा, पालिका आणि आदरणीय आयुक्त साहेब निवडणुकीचे पूर्णपणे मीरा भाईंदरचे प्रमुख यांच्याबद्दल खरंच मला आज खंत व्यक्त करावीशी वाटते. ज्या ताकदीने प्रत्येक बैठकीत ते म्हणायचे की यावेळेला मीरा भाईंदर शहरामध्ये निवडणुकीची चोख व्यवस्था केलेली आहे, व्यवस्था चांगली आहे, व्यवस्थापन चांगलं आहे, परंतु अतिशय वाईटपणे हे सांगावंसं वाटतं एक पक्षाचा प्रतिनिधी म्हणून किंवा एक मतदार म्हणून किंवा या शहराचा जागरूक नागरिक म्हणून अतिशय थर्ड क्लास त्यांची व्यवस्था पूर्ण मीरा भाईंदर शहरात प्रत्येक शाळेत त्यांची जाणवली. मग अगदी बोटावर लावणाऱ्या शाईपासून ते केशपेन पासून ते अतिशय पोलिंग एजंट सुद्धा छातीला उमेदवारांची नावं लावून आतमध्ये बसलेले आहेत. इतका निर्लज्जपणाचा कळस काल आपल्या मीरा भाईंदर शहरात सगळ्यांना पाहायला मिळाला. काही ठिकाणी तर उमेदवारांना त्या पक्षाच्या त्यांच्या सेटिंगनुसार आज जायला मिळायचं, 3 वेळा जायची परवानगी असते, 4थ्यांदा 5व्यांदा जायचा अधिकार नसतो. तरी सुद्धा निवडणूक आयोगाचे सर्व नियम पायदळी तुडवून अतिशय घाणेरडा आणि भोगळ कारभार मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाला. काय वाटतं, महापौर शिवसेनेचं नाव सांगू शकत नाही, नाव आमचं गुलदस्त्यामध्ये असतं.